जंगलात एक लांडगा रोज नदीच्या काठी पाणी पिणाऱ्या छोट्या हरणीला मुद्दाम चिडवायचा आणि इतर प्राण्यांसमोर हसत म्हणायचा, याला बघा, 2 पावलं चालला तरी थरथर कापतं. असं घाबरून जगण्यात काय अर्थ आहे? पहिल्यांदा हरिण शांत राहिलं. दुसऱ्यांदा देखील त्याने सहन केलं, कारण त्याला समजलं होतं लांडगा फक्त मस्करी करत नाहीये, तो मुद्दाम त्याचा अपमान करत आहे. पण दिवसेंदिवस लांडग्याचं बोलणं वाढत गेलं. आज भित्रा म्हणाला, उद्या कमजोर म्हणाला आणि एक दिवस सगळ्यांसमोर त्याच्या जखमी पायाची खिल्ली उडवली. त्या क्षणी मात्र हरिण शांत राहिली नाही. त्याने मान खाली घेतली आणि जोरात धडक देत लांडग्याला जमिनीवर पाडलं. तेवढ्यात लांडगा ओरडू लागला, अरे, मी तर मस्करी करत होतो. आजूबाजूचे प्राणीही हरणाला चुकीचं म्हणू लागले. याला खूप राग येतो, मस्करी समजत नाही याला, असं म्हणू लागले. पण खरं काय होतं? त्या लांडग्याच्या हसण्यात कधीच मस्करी नव्हती. तो प्रत्येक वेळी अपमान होण्यासाठीच बोलत होता आणि खऱ्या आयुष्यातही असंच होतं. काही लोक आधी तुम्हाला दुखवतात, मग तुमच्या रागाला चुकीचं ठरवतात आणि शेवटी दोषही तुमच्यावरच टाकतात. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक हसणं मस्करी नसते. काही लोकांच्या हसण्यामागे अपमानही असतो. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.